कुसुंबी गावात पाण्याच्या अस्वच्छ टाकीवरून ग्रामस्थांचा संताप, 3 वर्षापासून दुर्लक्ष। गड ग्रामपंचायत निमतलाई अंतर्गत येणाऱ्या कुसुंबी गावात गेल्या 3 वर्षापासून पाण्याची टाकी न धुतल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। या दुर्लक्षित पाण्यामुळे गावकऱ्यांना विविध प्रकारचे आरोग्य विषयक आजार होत असून स्थानिक प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही काहीच उपाययोजना करण्यात आलेली नाही। गावातील पाणी टाकीत मोठ्या प्रमाणात चिखल व कचरा साचला असून त्यामुळे टाकीतून येणारे पाणी अस्वच्छ स्वरूपात नागरिकांपर्यंत पोहोचते। पाणी टाकी स्वच्छ न केल्यामुळे रोडवरून वाहणारे पाणी देखील दूषित स्वरूपात गावात पसरते। यामुळे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेकांना त्वचारोग, पोटदुखी, जुलाब, उलटे यासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे। याबाबत ग्रामपंचायत सदस्य मॅडम यांचं म्हणणं आहे की मी यापूर्वी सरपंच व सचिव यांना पाण्याच्या स्वच्छतेबाबत तोंडी सूचना दिली होती, मात्र त्यांनी वेळेवर कुठलीच कारवाई केली नाही। वारंवार विनंती करून देखील दुर्लक्ष केलं जात आहे। यामुळे ग्रामस्थांचा संताप वाढत असून ग्रामपंचायतीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। पाण्याच्या समस्येमुळे ग्रामस्थांनी आता रास्ता रोको, पंचायत समोर निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे। तात्काळ उपाययोजना न झाल्यास आरोग्य संकट आणखी गडद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नागपूर जिल्हा ग्रामीण राहुल कडू। विषय तुमच्या जे स्थापना झाली किती वर्षापासून झाली? 3 वर्ष झालेले आहे स्थापना झाली। म्हणजे एकही महिन्यातून एकदा बी नव्हत का? महिन्यातून लगातार 3 वर्ष झाले, एकही वेळा स्थापना झाली, एक बी दहा स्थापना झाली। आणि हे जे नाल्याची आहे वरत काय नाली केली का तर तुम्ही स्वतः केलेली नाली आहे? हे ऑटोमॅटिक पडलेली नाली आहे। पहिले पाईपलाईन झाली गावभर, पाईपलाईन झाल्याबद्दल त्याने मग हे नाल्या बनवल्या नाही आणि ते पाणी असं मोकाटच घुमून राहिलं गावामध्ये। अच्छा, पाईपलाईन झाली होती? हा, पाईपलाईन अद्दरच केली, ते झाकली नाही बरोबर आणि ते पाईपलाईनचीच नाही, नळाची पाईपलाईन आहे त्याची नाली पूर्वीपासून येते। अच्छा, म्हणजे ग्रामपंचायत निमतलाई कुसुंबी आहे ना? गड ग्रामपंचायत वातावरण